श्री स्वामी समर्थ. स्वामी संकेत. स्वामींची पूजा करताना हे संकेत जर तुम्हाला मिळाले तर असं समजा की साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत तुमच्या घरात आहेत. तर नक्की काय आहेत हे संकेत हे आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला खरंच स्वामींवर विश्वास असेल आणि हे संकेत जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये व आपल्या हिंदू धर्मात देवपूजा करण्याचे खूप मोठे महत्त्व आहे. असं म्हटले जाते की मनात श्रद्धा ठेवून देवपूजा केली तर आपल्यावर देवाची कृपा नक्की होते आणि देव आपल्यावर नक्की प्रसन्न होतात. जसं की श्री स्वामी समर्थांच्या सेवकांच्या स्वामींवर अपार श्रद्धा असते. नकारात्मकता दूर करण्यासाठी स्वामी समर्थांची सेवा केली जाते. स्वामी भक्त आपले दुःख, भीती, चिंता व नैराश्य हलवण्यासाठी स्वामींच्या पुढे नतमस्तक होतात. आज आपण देवपूजेबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला कळेल की देव आपल्या सोबत आहेत. कधी कधी देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात पण आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. आपण ते संकेत मानत नाही. आपल्याला हे लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात स्वामींनी दिले आहेत. ह्या संकेताचा अर्थ असा असतो की स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत. त्यांनी आपली पूजा स्वीकारली आहे. ते सतत आपल्या सोबत आहेत, आपल्या पाठीशी आहेत. तर आता आपण जाणून घेऊयात की नक्की काय आहेत ते संकेत. तुमची ही स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. संकेत नंबर 1, धूप किंवा अगरबत्ती. मित्रांनो, देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतोच. देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धूपाचा धूर संपूर्ण घरात पसरला तर आपल्याला अचानक सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते. तेव्हा समजून जा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रकट झाले आहेत. ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते. आपल्याला आपल्या घरातील वातावरण अचानक सुखद व प्रसन्न वाटू लागते. दुसरा संकेत, भिकारी किंवा लहान बालक. मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपल्या दारी भिकारी किंवा इतर एखादा लहान बाळ काहीतरी मागायला येतात आणि विशेषतः ते पूजा झाल्यानंतर जर ते आपल्या दारात मागण्यासाठी आले असतील तर समजून जा की आपल्या दारात साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहेत. मित्रांनो, त्यांना कधीच रिकाम्या हाताने पाठवू नका. घरातील काही ना काही खाद्यपदार्थ देऊन त्यांचं पोट भरवा. लक्षात ठेवा, अन्नदान हे श्रेष्ठ दान समजले जाते. दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी येत नाही. उलट दान दिल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते. त्यामुळे जे नंतर भुकेल्याला अन्नदाने हा देवाला प्रसन्न करण्याचा खूपच सोपा उपाय आहे. तिसरा संकेत, दिव्याचा प्रकाश. आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो. आपण प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला किंवा दिव्याची ज्योत अचानक वाढली तर समजून जा साक्षात स्वामी आपल्या
समोर आहेत व आपण केलेली प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचली आहे आणि त्याचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे हे सांगण्यासाठी त्यांनी हा संकेत आपल्याला दिला आहे. चौथा संकेत, शुभचिन्ह. आपण खूप वेळा बघितले असेल की आपण लावलेल्या अगरबत्ती किंवा धूप यांच्या धुरामध्ये वेगवेगळे आकार दिसतात. तर आपण देवपूजा करत असताना जर आपल्याला धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये ओम, स्वस्तिक किंवा इतर कोणतेही शुभ चिन्ह दिसले तर समजावं की स्वामी आपल्या पूजेने खूपच प्रसन्न झाले आहेत आणि आपल्या सर्व अडचणी दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. पाचवा संकेत, पाहुणे. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात अतिथींना देव मानले जाते. तुम्ही पूजा करताना कोणी अचानक पाहुणे आले तर समजा साक्षात देव तुमच्या घरी प्रकट झाले. देव कोणत्याही रूपात येऊ शकतात. त्यामुळे देवपूजा करताना कधी कोणी पाहुणे आले तर रागवू नका. यांचे योग्य ते आदरातिथ्य करा आणि जमेल तेवढी सेवा नक्की करा. सहावा संकेत, फुलांचा संकेत. आपण पूजा करताना देवाला फूल अर्पण करतो. देवपूजा करताना हे अर्पण केलेले फूल आपल्या समोर पडले तर समजा की स्वामींनी आपल्या पूजेने प्रसन्न होऊन आपल्याला हा फूल रूपी आशीर्वाद दिला आणि आता आपल्या जीवनात चांगले दिवस येतील. हा संकेत देत असताना मित्रांनो, तुम्हाला सुद्धा देवपूजा करताना जर यापैकी कोणते संकेत मिळाले तर समजून जा तुमच्या सोबत साक्षात देव आहे. स्वामी सर्वत्र आहेत. त्यामुळे ते तुम्हाला कधीही कोणत्याही रूपात दर्शन देऊ शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला हा स्वामी संदेश आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व चॅनलवर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.